तर या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, अशोक खरातची पत्नी कल्पना खरात फरार झालेली आहे। कुठे आहे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात याचा तपास पोलीस करतायत। एसआयटीला ती हवी आहे। आपल्या नवऱ्याचे एवढे प्रताप महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर, एवढे कान समोर आल्यानंतर सुद्धा जी कल्पना खरात नवऱ्याचं समर्थन करत होती, निर्लज्जपणे काही गोष्टी ज्या सांगितल्या जात होत्या, या पार्श्वभूमीवर आता ती स्वतःच गोत्यात आलेली आहे आणि भोंदू अशोक खरातची पत्नी सध्या कुठे आहे याचा तपास एसआयटी करतेय। घरी गेले एसआयटीचे सगळी टीम, पोलीस अधिकारी त्यासोबत होते, महिला पोलीस अधिकारी होत्या। त्यांनी घराची कसून तपासणी केली, पण ती घरी आढळून आलेली नाहीये। आता ती कुठे गेली हा प्रश्न आहे आणि ती फरार झाली आहे का, लपून बसली आहे का, हा प्रश्न पोलिसांना पडलेला आहे। अशोक खरातची ही ती पत्नी आहे जी एवढं सगळं महाराष्ट्राच्या समोर आल्यानंतर, बिभत्स अशा प्रकारची या भोंदूची सगळी कुंडली समोर आल्याच्या नंतर सुद्धा अशोक खरातची पत्नी मात्र माझ्या नवऱ्याला फसवले म्हणत होती, माझ्या नवऱ्याला तू निर्दोष आहे असं सांगत होती। आता हा जो मुलगा आहे तोही ताब्यात घेण्यात आलेला आहे। पण या सगळ्या अनुषंगानं काही गंभीर प्रश्न एसआयटीला विचारायचे आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं चौकशी करण्यासाठी ती हवी आहे, पण सध्या ती फरार आहे असं कळतंय। या सगळ्याबद्दल अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। आपण थेट त्यांच्याकडे जातोय। लक्ष्मण, दुपारपर्यंत ती घरी होती, मग अचानक ती गेली याचा अर्थ तिला कुणकुण लागली होती का, की एसआयटीच्या रडारवर ती आहे आणि ती फरार झाली असेल तर कुठे जाऊ शकते? विलास, यामध्ये महत्त्वाची बाब जसं आपण सांगितलं की ती फरार झाली आहे का, हो तर ती निश्चितपणे फरार झालेली आहे। याचं कारण आहे, आज तिचा ताबा घेण्यासाठी एसआयटीचं पथक तिच्या घरी गेलेलं होतं। नाशिकच्या आरडी सर्कल परिसरामध्ये तृप्तन बाला नावाचा जो बंगला अशोक खरातचा आहे, त्या अशोक खरातच्या बंगल्यावरती एसआयटीचं पथक सायंकाळच्या सुमारास अचानकपणे दाखल झालं। एका खाजगी वाहनामध्ये हे 4-5 अधिकारी आले आणि त्यांनी थेट या अशोक खरातच्या बंगल्यावर ते पोहोचले। मात्र बंगल्याच्या आतमध्ये त्याचा जो मुलगा यांनी ताब्यात घेतलेला आहे, त्या मुलाने सगळे दरवाजे बंद केले, घर बंद केलं, घराच्या लाईट्स ज्या आहेत त्या बंद केलं आणि असं भासवण्याचा प्रयत्न केला की घराच्या आतमध्ये कोणीही नाही। मात्र पोलिसांनी त्यामधल्या एका अधिकाऱ्यांनी शेजारच्या बंगल्यामध्ये प्रवेश केला। त्या शेजारच्या बंगल्यातून तो अधिकारी आतमध्ये उडी मारून गेला आणि त्यानंतर त्याने आतमधून कडी खोलून इतर अधिकाऱ्यांना आत घेतलं आणि त्यानंतर हे अधिकारी बंगल्याच्या आत शिरले आणि आतमध्ये शिरल्यानंतर ह्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पूर्ण बंगल्यामध्ये सर्च ऑपरेशन राबवलं। बंगल्याच्या आतमधले बेडरूम त्यांनी तपासले, टॉयलेट बाथरूम तपासले, मागच्या बाजूचा जो युटिलिटी एरिया असतो त्यामध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांनी सगळी तपासणी केली आणि टेरेस देखील त्या अधिकाऱ्यांनी जाऊन बघितले की ही महिला त्या ठिकाणी आहे का। अर्थात कल्पना खरातचा ते शोध घेण्यासाठी गेलेले होते आणि कल्पना खरात मात्र त्या ठिकाणून फरार झाल्याचं समोर आलं आणि त्यानंतर या सगळ्या एसआयटीच्या टीमने अशोक खरातचा जो मुलगा घरामध्ये होता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या अटकेबाबतची अद्यापपर्यंत कोणतीही अधिकृत कल्पना नाही आहे, मात्र त्याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात केलंय। आता सवाल हे उपस्थित केले जात आहे की एसआयटी त्या महिलेच्या घरी जाणार, अर्थात कल्पना खरातला याची कल्पना मिळालेली होती का की एसआयटीची टीम आपल्याला ताब्यात घेण्यासाठी येते आणि त्यामुळे हे फरार झाली का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। दुसरा प्रश्न, जर तिला हे कळालं असेल की एसआयटी आपल्याकडे येते तर तिला हे नेमकं कोणी कळवलं, कोण असं होतं की तिला या सगळ्याची माहिती देत होतं, हा दुसरा सवाल या निमित्ताने लक्ष्मण, पण तिच्यावरती आरोप काय, पोलीस का तिला शोधताय, का हवी आहे ती पोलिसांना? विलास, यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत। 2 प्रकरणामध्ये ती पोलिसांना हवी आहे। पहिला जे प्रकरण आहे जे आता काल परवाच नाशिक शिर्डी पोलिसांमध्ये दाखल झालं। शिर्डी पोलिसांमध्ये एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये अशोक खरात, कल्पना खरात आणि अन्य 3 ते 4 जण जे आहेत ते आरोपी करण्यात आलेले आहे आणि त्या प्रकरणामध्ये 3 आरोपींना शिर्डी पोलिसांनी यापूर्वी अटक केलेली आहे। त्यांना आज न्यायालयात हजर केलं होतं। त्या तिघांनाही न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली। मग त्यातला जो मुख्य आरोपी होता अशोक खरात,
हा अशोक खरात SITच्या ताब्यात आहे, तर कल्पना खरात ही फरार होती, म्हणजे कल्पना खरात ही बाहेर होती. मग शिर्डी पोलीस हे कल्पना खरातचा ताबा त्या गुन्ह्यामध्ये घेणार हे जवळपास निश्चित झालं कधी, ज्या वेळेला त्यातल्या 3 आरोपींना पोलिसांनी पोलीस कोठडी सुनावली त्याच वेळेला हे निश्चित झालं की कल्पना खरातला देखील या प्रकरणामध्ये अटक केली जाऊ शकते शिर्डीच्या फसवणूक प्रकरणामध्ये. पहिलं प्रकरण हे, आणि दुसरं प्रकरण म्हणजे अशोक खरातची पत्नी कल्पना खरात ही अशोक खरातच्या सगळ्या मालमत्तांमध्ये समान अधिकारी आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती पार्टनर आहे. पार्टनर म्हणजे इन द सेन्स जो 7/12चा उतारा पण मिळतोय partner in त्या crime उतारामध्ये आहे का? अशोक खरात कल्पना खरात पार्टनर इन क्राईम आहे का लक्ष्मण? ज्या वेळेला ह्या सगळ्या मालमत्ता एखाद्या क्राईममधून गोळा केल्या जातात, एखाद्या गुन्ह्याच्या घटनेतून त्या मालमत्ता गोळा केल्या जातात, तर त्यावेळेला निश्चितपणे म्हणजे कायद्यामध्ये अशी कुठेही तरतूद नाही विलास की मला कायदा माहीत नाहीये असं तुम्हाला हे डिफेन्स करता येत नाही न्यायालयाच्या समोर. आणि त्यामुळे कायदा हाच आहे की जर आपल्या घरातला माणूस ही सगळी मालमत्ता आपल्या नावावरती घेतोय तर हा पैसा तो कुठून आणतोय, तो पैसा कुठून कलेक्ट केला जातोय आणि तो कशाच्या आधारावर तो एवढी मालमत्ता गोळा करतोय हे जर त्या महिलेला माहीत होतं तर मग ती सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये सहआरोपी होऊ शकते आणि ती भागीदार देखील आहे या प्रकरणातली. याचं कारण नक्कीच, आणि त्याच अनुषंगानं SITला ती हवी आहे, पोलिसांना ती हवी आहे, पण ती सध्या फरार असल्याचं कळतंय. पण पोलीस तिला शोधून काढतील, ती काय बाहेरच्या देशात तर कुठे जाणार नाहीये. पण काही सवाल मात्र या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. न्यूज 18 मराठीचे सवाल आहेत. SIT येणार हे खरातच्या बायकोला माहीत होतं का? खरातच्या बायकोला कुणी टीप दिली का? भोंदू खरातची पत्नी फरार कशी झाली? आणि हे सगळे प्रश्न आहेत आणि कदाचित पोलीस सुद्धा पुढच्या काही वेळामध्ये तिला अटक करतील अशी शक्यता आहे.